नमस्कार. रुद्र सरळ या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर खूप दिवसानंतर आपण पुन्हा भेटत आहोत. तर त्यामागचं रिझन असं आहे की लॅपटॉपचं जे लॅपटॉप हा खराब झाला होता. लॅपटॉप रिपेअर करायला एवढा वेळ लागला आणि दुसरं काही साधन नसल्यामुळे हा सिरीजचा आपला खंड पडला होता. पण आता सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे इथून पुढं ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे सुरू. जवळपास 8 ते 10 व्हिडिओ आता लेक्चर राहिलेले आहेत मराठी या विषयाचे. तर मराठी विषयाचं झाल्यानंतर आपण इंग्लिशकडे वळणार आहोत. तर इंग्लिशची सिरीज ही आपण पूर्णपणे हे झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये ती पण सुरू करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 28 ऑगस्ट 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली त्यामधला शिफ्ट 3 मधला मराठी या विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत त्या 25 क्वेश्चनचा अनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 त्याग करणे, ऑप्शन नंबर 2 कोंडी फोडणे, ऑप्शन नंबर 3 शेतीला पाणी देणे, ऑप्शन नंबर 4 इतरांना मदत करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 त्याग करणे. तर त्याग करणे म्हणजे काय? त्याग करणे या शब्दाचा अर्थ होतो की सोडून देणे. सोडून देणे, एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे काय? त्या गोष्टीवर पाणी सोडणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय, आता एखादा व्यक्ती काय करतो की फॉर एक्झाम्पल तलाठी एक्झाम तलाठीची एक्झाम एखादा व्यक्ती म्हणजे पास होतो आणि त्याच वेळेस त्या व्यक्तीचा काय होतो, राज्यसेवेचा निकाल येतो आणि त्यामध्ये त्याला क्लास 1 ची पोस्ट मिळते. तर अशा वेळेस काय करतो तो व्यक्ती, तलाठीच्या जी पोस्ट आहे त्या पोस्टवर काय तो करतो, तो पाणी सोडतो. म्हणजेच काय, त्या तलाठी या पोस्टचा तो त्याग करतो, कारण त्याला त्याच्यापेक्षा मोठी पोस्ट मिळालेली असते. म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ आहे त्याग करणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संकेतार्थ, ऑप्शन नंबर 2 आज्ञार्थ, ऑप्शन नंबर 3 स्वार्थ, ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 विद्यार्थी वाक्य आहे. तर विद्यार्थी वाक्य कसं ओळखतात, की ज्या वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता किंवा इच्छा व्यक्त केली जाते त्या वाक्याला आपण म्हणतो की विद्यार्थी वाक्य आहे. तर आपण या वाक्यात जर बघितलं, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, तर इथं काय आहे, तर हे काय आहे, मुलांचं काय आहे, कर्तव्य आहे. तर प्रत्येक मुलांचं कर्तव्य आहे की आई वडिलांची त्यांनी आज्ञा पाळायला पाहिजे. तर या वाक्यामध्ये कर्तव्य सांगितलेलं आहे, म्हणून हे वाक्य झालं विद्यार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्य कसं ओळखतात, की ज्या वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते किंवा उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आपण म्हणतो की हे आज्ञार्थी वाक्य आहे. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर तर हे संकेतदर्शक शब्द असतात किंवा ज्या वाक्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरे कार्य घडत असते त्या वाक्याला आपण म्हणतो की ते संकेतार्थी वाक्य आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तो पहा तुझा मित्र आला या वाक्याचा काळ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 साधा भूतकाळ, ऑप्शन नंबर 2 साधा भविष्यकाळ, ऑप्शन नंबर 3 साधा वर्तमान काळ, ऑप्शन नंबर 4 अपूर्ण वर्तमान. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 हे साधा भूतकाळाचं वाक्य आहे. तर साध्या भूतकाळामध्ये काय होतं, तर क्रियापदाच्या शेवटी काय होतं, ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय येतात. ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय येत असतात, क्रियापदाला लागलेले असतात. त्या वाक्याला आपण म्हणतो की तो साध्या भूतकाळाचा वाक्य. तर आता आला हा काय झाला, ला इथं प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला, त्यामुळे हे वाक्य झालं साधा भूतकाळ. आणि साधा भविष्य काळामध्ये काय होतं, तर साध्या भविष्य काळामध्ये जे क्रियापद असतं त्याला काय होतं, तर इन, त्यानंतर तिला, त्यानंतर उ हे प्रत्यय लागलेले असतात. त्या वाक्याला आपण म्हणतो की ते झालं साधा भविष्य. आणि साधा वर्तमान काळ वाक्यामध्ये काय होतं, तर साध्या वर्तमान काळामध्ये जी क्रिया असते ती क्रिया काय होते, ती क्रिया नियमित घडलेली असते, नियमित घडते क्रिया. किंवा काय होतं साध्या वर्तमान काळामध्ये, की त्रिकालाबाधित जे सत्य आहेत, त्रिकालाबाधित सत्य जे आहेत ते वाक्य काय असतात, साध्या वर्तमान काळाचे असतात. जसं की त्रिकालाबाधित सत्तेमध्ये काय होतं, की सूर्य पूर्वेकडून उगवतो. तर सूर्य काय होतो,
पूर्वेकडून होतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणजे याचं कोणताच व्यक्ती खंडन करू शकत नाही. असे जे वाक्य असतात ते साध्या वर्तमान काळात असतात. जसं की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. तर ही नियमित घडणारी क्रिया आहे. म्हणजे हिचा खंड पडत नाही. तर पृथ्वी फिरायची थांबली तर पूर्ण जग थांबले जाईल. तर ही नियमित क्रिया घडते त्यामुळे ते झालं साध्या वर्तमान काळाचं वाक्य. आणि अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय होतं? तर अपूर्ण वर्तमान काळामध्ये अ, जी क्रिया आहे तर ती क्रिया ही चालू राहते आणि त्यामध्ये काय होतं क्रिया चालू असल्यामुळं क्रिया ही वर्तमान काळात चालू असते त्याला म्हणतात आपण अपूर्ण वर्तमान. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 साधा भूतकाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अण्णाभाऊ साठे, ऑप्शन नंबर 2 विश्राम बेडेकर, ऑप्शन नंबर 3 नामदेव ढसाळ, ऑप्शन नंबर 4 बासी मर्ढेकर. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विश्राम बेडेकर यांची रणांगण ही कादंबरी आहे. ही प्रसिद्ध कादंबरी आहे. तसंच विश्राम बेडेकर यांचे जे काही बाकीचं साहित्य आहे ते इथं दिलेले आहे. रणांगण ही कादंबरी आहे. सिलिसबर्गची पत्रे, वाजे पाऊल आपले, एक झाड आणि दोन पक्षी हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 लेखन नियमांच्या दृष्टीने अचूक शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 परिपूर्णता, ऑप्शन नंबर 2 परिपूर्णता, ऑप्शन नंबर 3 परिपूर्णता, ऑप्शन नंबर 4 परिपूर्ण. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 परिपूर्णता हा शब्द असा लिहिला जातो. म्हणजे काय प हे र ला पहिली वेलांटी, प ला दुसरा उकार, हे पूर्णता. पूर्णता हा झाला व्याकरणदृष्ट्या किंवा जे शुद्ध लेखनाचं जे आहे, शुद्ध लेखनानुसार असा शब्द लिहिला जातो. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर आता एखाद्या वेळेस एका पेपरमध्ये काय आला होता शब्द, तर तज्ञ हा शब्द आला होता. तर तज्ञ हे असं लिहितात, पण आपण जनरली तज्ञ कसं लिहितो? तज्ञ हे असं लिहितो, फक्त तज्ञ लिहितो. तर त्याला ज जोडलेलं असतं. तर हे व्याकरणदृष्ट्या जेव्हा आपण पेपर हे वाचतो तेव्हा हे आपल्याला असे प्रश्न हे सोडवता येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते कर्मधारय समासाचे उदाहरण आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 सदानंद, ऑप्शन नंबर 2 प्रतिवर्ष, ऑप्शन नंबर 3 अनंत, ऑप्शन नंबर 4 भवसागर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भवसागर हे काय झालं कर्मधारय समासाचे उदाहरण. तर कर्मधारय समास कसा ओळखायचा? तर कर्मधारय समासामध्ये काय असतं की ज्या समासामध्ये जी दोन्ही पदे असतात ती प्रथम विभक्तीत असतात आणि पहिले पद जे हे विशेषण असते व दुसरे पद हे नाम असते आणि दोन्ही पदाचा संबंध जो असतो तो एक विशेषण असतं एक विशेष्य असतं. जसं की फॉर एक्झाम्पल इथं 2 एक्झाम्पल दिलेले आहेत उदाहरण दिले आहे नीलकमल. तर त्याचा जर आपण विग्रह केला या शब्दाचा तर निळे असे कमळ असा हा त्याचा विग्रह होतो. आणि महाराष्ट्र या शब्दाचा जर आपण विग्रह केला महान असे राष्ट्र हे त्याचा विग्रह होतो. तर महान हे काय झालं हे पण प्रथमा विभक्तीत झालं आणि राष्ट्र पण हे काय झालं प्रथमा विभक्तीत झालं. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो की हे कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. तर आता भवसागर या समासाचं जर आपण हे केला विग्रह केला भवसागर तर याचा विग्रह काय होतो? भव म्हणजे काय? तर भव म्हणजे इथं म्हणू शकतो आपण संसार आणि सागर. सागर म्हणजे काय? सागर. तर हे सागर आणि हे भव हे काय झालं? प्रथमा विभक्तीत इथं दिलेलं आहे. तर त्यामुळं आपण इथं म्हणू शकतो की हे झालं कर्मधारय समासाचं उदाहरण. तर आता दुसरे जर आपण बघितले उदाहरण ऑप्शन मधले तर अनंत. तर अनंत हा जो काय आहे हा बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. अनंत हे काय झालं? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. तर इथं नय बहुव्रीही समासाचं उदाहरण हे आहे. त्यानंतर सदानंद काय? सदानंद हे पण काय आहे? बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. सदा आनंद असा जो त्याला काय म्हणतात? ईश्वर किंवा देव असं म्हणतात त्यामुळे हे त्याला बहुव्रीही समासाचं होतं. आणि प्रतिवर्ष तर प्रतिवर्ष म्हणजे काय? हे झालं अव्ययीभाव समासाचं उदाहरण. अव्ययीभाव समासाचं उदाहरण हे झालं प्रतिवर्ष. तर याचं आपल्याला काय ओळखायचं इथं कर्मधारय समासाचं उदाहरण ओळखायचं. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 भवसागर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 7 खालील शब्दाकरिता पर्यायी उत्तरापैकी योग्य शब्दसमूह ओळखा. तर शब्द आहे आगंतुक. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1
आधीच जन्मलेला, ऑप्शन नंबर 2 तिथीवार ठरून आलेला, ऑप्शन नंबर 3 मागून जन्मलेला, ऑप्शन नंबर 4 तिथीवार न ठरवता आलेला. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 तिथीवार न ठरवता आलेला. जे आगंतुक असतात, आगंतुक म्हणजे काय, की आगंतुक म्हणजे काय, की अचानक आलेला पाहुणा त्याला आपण म्हणू शकतो, अचानक आलेला पाहुणा त्याला म्हणू शकतो आगंतुक. म्हणजे काय, की जो न सांगता येतो त्याला आपण म्हणू शकतो आगंतुक. म्हणजे काय, वार न काळ वेळ न ठरवता जो अचानकपणे आपल्याला भेट देतो घरी त्याला आपण म्हणतो आगंतुक. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, पुढे दिलेल्या वाक्यात योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करा. यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 कानाडोळा करणे, ऑप्शन नंबर 2 पोटात शिरणे, ऑप्शन नंबर 3 अंग धरणे, ऑप्शन नंबर 4 हाय खाणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कानाडोळा करणे. कानाडोळा करणे याचा अर्थ काय आहे, तर दुर्लक्ष करणे, काळजी न घेणे याचा असा त्याचा अर्थ होतो. जर आपण जर वाक्य वाचलं, यशने आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता. तर दुर्लक्ष केल्यामुळे तो काय झाला, वारंवार आजारी पडत होता. तर म्हणजेच काय, त्यांनी आहाराकडे म्हणजे जे खाणे-पिणे आहे त्याच्याकडे त्याने काय केलं, दुर्लक्ष केलं, म्हणजेच काय कानाडोळा केला. त्यामुळं त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 सुकांता, ऑप्शन नंबर 2 पत्नी, ऑप्शन नंबर 3 भ्रतार, ऑप्शन नंबर 4 नवरा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पत्नी. म्हणजेच काय, पत्नीचा समानार्थी शब्द आहे भार्या. तर त्याचे बाकीचे समानार्थी शब्द जे आहेत ते आहेत बायको, अर्धांगिनी, सहधर्मिणी, जीवनसाथी, गृहिणी आणि गृहलक्ष्मी. हे पण काय, पत्नी किंवा भार्या याचे समानार्थी शब्द आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 पत्नी. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 केशव मेश्राम, ऑप्शन नंबर 2 शंकरराव खरात, ऑप्शन नंबर 3 दया पवार, ऑप्शन नंबर 4 बाबूराव बागुल. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 बाबूराव बागुल. हे यांनी जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर बाबूराव बागुल यांनाच काय म्हणतात, त्यांचं टोपण नाव आहे आबा. तर कधी कधी टोपण नावावर पण प्रश्न येतात परीक्षेमध्ये, टीसीएस असे प्रश्न विचारते. तर याचं करेक्ट आन्सर आहे बाबूराव बागुल. तर बाबूराव बागुल यांचे बाकीचे जे साहित्य आहे ते पण इथं दिलेलं आहे. त्यांचं अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावशा, भूमिहीन, मुकनायक, सरदार, सूर, जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत आहे, वेदाआधी तू होता. हे पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं साहित्य आहे बाबूराव बागुल यांचं. तर करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, जागृत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 निर्भय, ऑप्शन नंबर 2 निद्रिस्त, ऑप्शन नंबर 3 सजग, ऑप्शन नंबर 4 निष्काळजी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 निद्रिस्त. तर जागृत या शब्दाचा काय करायचं आहे आपल्याला, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निद्रिस्त. म्हणजेच काय, तो झोपलेला असतो, झोपलेला असं आपण म्हणू शकतो. तर जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12वा, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 अवखळ, ऑप्शन नंबर 2 वाचाळ, ऑप्शन नंबर 3 चपळ, ऑप्शन नंबर 4 लबाड. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अवखळ. तर गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवखळ. तर गंभीर, गंभीर म्हणजेच काय, तर गंभीरचे समानार्थी शब्द इथं काय दिलेले आहेत. तर गंभीर म्हणजे हलका, वरवरचा, फूल, किरकोळ, विनोदी, चेष्टखोर किंवा बेफिकीर. त्याला कशाचीच काळजी नसते किंवा कशाचंच त्याला टेन्शन नसतं असा व्यक्ती काय असतो, अ, तो हलका, हे सॉरी हे विरुद्धार्थी शब्द आहेत. गंभीर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द, समानार्थी म्हणलो हे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर हलका, वरवरचा, फोल, किरकोळ, विनोदी, चेष्टखोर, बेफिकीर हे गंभीर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13वा, उत्कर्ष या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नंबर 1 अभ्युदय, ऑप्शन नंबर 2 अपमान, ऑप्शन नंबर 3 उदय, ऑप्शन नंबर 4 कमाल. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अभ्युदय. हा उत्कर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे.
तर उत्कर्ष या शब्दाचे समानार्थी शब्द बाकीचे पण इथे दिलेले आहे. प्रगती, उन्नती, अभ्युदय, वाढ, विकास आणि भरभराट हे पण उत्कर्ष या शब्दाचे समानार्थी शब्द आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. पाट या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 शेतातला पाणी नेणारा कालवा. ऑप्शन नंबर 2 विधवेचा विवाह. ऑप्शन नंबर 3 बसायचा पाट. ऑप्शन नंबर 4 शरीराचा अवयव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 शरीराचा अवयव म्हणजे पाठ हे होत नाही. इथं काय ओळखायचं आपल्याला चुकीचा अर्थ ओळखायचा आहे पाठ या शब्दाचा. तर पाठ या शब्दाचे करेक्ट म्हणजे अर्थ आहे शेतातला जे पाणी असतो, पाणी नेणारा कालवा त्याला आपण पाटाचं पाणी म्हणू शकतो आपण. पाटाचं पाणी म्हणतो ना, तर तसं आहे ते. म्हणजेच काय जे पाणी नेणारा कालवा असतो त्याला आपण पाट म्हणतो. आणि विधवेचा जो विवाह असतो त्याला पण पाट म्हणतात. आणि जो आपण बसायचा पाट असतो त्याला पण पाठ म्हणतात. पण शरीराचा अवयव त्याला पाठ नाही म्हणत. तर आपल्याला चुकीचा अर्थ इथे ओळखायचा होता. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. आमदाराने शाळा बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सकर्मक कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर 2 भावे प्रयोग. ऑप्शन नंबर 3 कर्तरी प्रयोग. ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखाल? तर कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्म असतं ते प्रथमित असतं म्हणजेच काय कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्त्याला हे प्रत्यय असतात. आता जर आपण इथं वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद विचारात घेतलं तर कर्ता कुठला आहे वाक्यातला? तर कर्ता आहे आमदार. तर त्याला काय झालंय कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे. आमदार त्याला ने प्रत्यय लागलेला आहे कर्त्याला. आणि कर्म कुठल्याही वाक्याचं? तर कर्म आहे शाळा. कर्म आहे शाळा. आणि क्रियापद हे वाक्यातलं काय आहे? तर क्रियापद आहे बांधली. क्रियापद काय आहे? बांधली. त्यामुळे हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. तर कर्माला काय असतात? प्रत्यय असतात. जसं की आमदारला ने प्रत्यय इथं लागलेला आहे आणि कर्त्याला प्रत्यय असतात आणि कर्म जे असतं प्रथमित असतं. कर्म आहे शाळा. तर शाळाला कुठलाही प्रत्यय इथं लागलेला आहे. त्यामुळे हे झालं कर्मणी प्रयोगाचं उदाहरण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 केसाने गळा कापणे. ऑप्शन नंबर 2 कागदी घोडे नाचविणे. ऑप्शन नंबर 3 गुळ उधळणे. ऑप्शन नंबर 4 जीवाची उलघाल होणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कागदी घोडे नाचविणे. कागदी घोडे नाचविणे याचा अर्थ काय होतो? की कागदावरच कामं होतात. कागदावरच कामं दाखवणे असा त्याचा अर्थ होतो. प्रत्यक्षात जी कृती करायची असते ती न करता फक्त कागदोपत्रीच कामकाज पूर्ण झालं असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय? तर हे वाक्य जर आपण वाचलं सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष काम न करता फक्त लेखनात शूरपणा दाखवतात. लेखनात शूरपणा दाखवतात म्हणजेच काय? कागदोपत्री ते काम झालेलं आहे असं ते दाखवतात. असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय? कागदी घोडे नाचविणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. विना तक्रार छळ सहन करणे हा अर्थ असलेली म्हण ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 देवतारी त्याला कोण मारी. ऑप्शन नंबर 2 तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे. ऑप्शन नंबर 3 टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. ऑप्शन नंबर 4 फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे म्हणजेच काय? विना तक्रार छळ सहन करणे. तर छळ सहन करणे म्हणजे काय? की कुठलीही तक्रार करत नाही. एखादी सासूरवासीन जी बायको असते किंवा एखादी सासूरवासीन महिला असते, ती काय करते, की तिला अ, नवरा पण वेगळाच त्रास देतो. नवरा रोज दारू पिऊन येतो, शिव्यागाळ करतो आणि मारहाण करतो. आणि घरचे जे असते नवऱ्याच्या घरचे, जसं की सासू आहे, सासरा आहे, ते पण काय करतात तिला त्रास देतात. तिला अन्न खायला देणे वगैरे. असे आता कमी झालेत असे प्रकार. पण पहिले असे खूप व्हायचे. तर ती काय होते, ती काय करते विनातक्रार छळ सहन करते. म्हणजेच काय? तोंड दाबून त्यांचा मार सहन करणे असा त्याचा अर्थ होतो. अशाची ही म्हण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. झूल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भालचंद्र नेमाडे. ऑप्शन नंबर 2 जयवंत दळवी. ऑप्शन नंबर 3 शिवाजी सावंत. ऑप्शन नंबर 4 बाबूराव बागुल. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 भालचंद्र नेमाडे यांची झूल ही कादंबरी आहे.
तर भालचंद्र नेमाडे यांचे बाकीचे जे महत्वाचे जे काही साहित्य आहे ते इथं दिलेलं आहे. तर कोसला ही अत्यंत महत्वाची कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची. त्यानंतर बिऱ्हाड, फूल, दरिला, झूल, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबऱ्या आहेत आणि मेलडी आणि देखणी ह्या त्यांच्या कविता आहेत. तर ह्या पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या आहेत. तर बाबूराव बागुल आत्ताच आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं वरच्या, त्यांचं टोपण नाव आहे आबा. त्यांचं पण हे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. 15-16 हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 मध्यमपद लोपी समास, ऑप्शन नंबर 2 वैकल्पिक द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 3 समाहार द्वंद्व समास, ऑप्शन नंबर 4 इतरेतर द्वंद्व समास. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. 15-16. तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये किंवा द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे ही काय असतात? अर्थाच्या दृष्टीने मुख्य असतात, म्हणजे प्रधान असतात. आणि त्यामध्ये काय होतं? आणि, व, अथवा, किंवा या उभयान्वयी अव्ययाने ही पदे जोडलेली असतात. आणि त्याचे प्रकार आहेत द्वंद्व समासाचे: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता इथं काय दिले ऑप्शन मध्ये की 15-16 हे काय झाला? वैकल्पिक द्वंद्व समास आहे. 15-16. तर याचा जर आपण विग्रह केला 15-16चा, तर याचा विग्रह काय होतो? 15 किंवा 16. म्हणजे काय? एक तर 15 नाहीतर 16. 15 किंवा 16. तर किंवा या उभयान्वयी अवययाने हे जोडलेलं आहे. त्यामुळे इथं काय झालं? हे वैकल्पिक द्वंद्व समासाचे हे उदाहरण झाले. आता ज्या द्वंद्व समासामध्ये किंवा किंवा अथवा असा पर्यायाचा अर्थ अभिप्रेत असतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आणि दोन्हीपैकी एकच गोष्ट निवडली जाते. एक तर 15 निवडला जातो किंवा 16 निवडला जातो, त्याला आपण म्हणतो की ते वैकल्पिक द्वंद्व समास आहे. जसं की आई वडील, आई किंवा वडील, सुख दुःख, सुख किंवा दुःख, दिवस रात्र, दिवस किंवा रात्र, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. हे पण काय आहेत? वैकल्पिक द्वंद्व समासाची बाकीची उदाहरणं आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अग्रज, ऑप्शन नंबर 2 दोस्त, ऑप्शन नंबर 3 बहीण, ऑप्शन नंबर 4 जनक. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अग्रज. तर आपल्याला काय करायचंय? अनुज या शब्दाचा काय करायचंय? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अग्रज. तर अनुज म्हणजे काय? तर अनुज म्हणजे लहान भाऊ, त्याला म्हणू शकतो आपण नंतर जन्मलेला लहान भाऊ किंवा नंतर जन्मला. आणि जे अग्रज असतो त्याला काय म्हणतो? मोठा भाऊ किंवा पहिले जन्मलेला, त्याला आपण म्हणतो अग्रज. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. दाम करी काम म्हणजे काय? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पैशांच्या साह्याने काम होणे, ऑप्शन नंबर 2 पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे, ऑप्शन नंबर 3 दाम अधिक तर काम अधिक, ऑप्शन नंबर 4 सर्व सेवा पैशाने प्राप्त होतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 पैशांच्या साह्याने काम होणे. दामकरी काम म्हणजे काय? पैसे दिल्याशिवाय काम न होणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे पैशांच्या साह्याने काम होणे हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. आम्ही सकाळी लवकर उठतो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 संबंधी सर्वनाम, ऑप्शन नंबर 2 प्रश्नार्थक सर्वनाम, ऑप्शन नंबर 3 सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आणि ऑप्शन नंबर 4 आहे पुरुषवाचक सर्वनाम. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, हे पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. तर आम्ही, तर आपल्याला काय ओळखायचं इथं प्रश्नामध्ये? सर्वनामाचा प्रकार कोणता? तर सर्वनामाचे प्रकार किती आहेत हे इथं दिलेले आहे. तर सर्वनामामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम हे सर्वनामाचे प्रकार आहेत. तर यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम हा त्याचा हे जे आम्ही आहे हे पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे. पुरुषवाचक मध्ये पण त्याच्यामध्ये पण त्याचे उपप्रकार आहेत पुरुषवाचक सर्वनामामध्ये. तर त्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्याला ते कोणते असतात? तर मी, आम्ही, आपण, स्वतः. हे स्वतःबद्दल जो आपण व्यक्त होतो किंवा स्वतःबद्दल जे वापरतात सर्वनाम, त्याला आपण म्हणतो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्यामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः हे येतात.
आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः हे येतात. तर बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते म्हणजे काय, तर दोन व्यक्ती आहेत, समजा हा ए व्यक्ती आहे आणि हा बी व्यक्ती आहे. तर ए व्यक्ती बी व्यक्तीशी जेव्हा बोलते म्हणजेच काय, बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते, तर बी व्यक्तीशी जी बोलते त्याला आपण म्हणतो की ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तो, ती, ते, त्या हे येतात. तर बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलते म्हणजेच काय, तिसऱ्या व्यक्तीविषयी जे आहे बोललं जातं त्याला आपण म्हणतो, हे झालं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल हा ए व्यक्ती आहे, हा बी व्यक्ती आहे आणि हा सी व्यक्ती आहे. तर त्या दोन व्यक्तीमध्ये जर संभाषण होत असेल ए आणि बी मध्ये, पण आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर संभाषण होत असेल किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल काही बोललं जात असेल, तर त्यावेळेस आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करतो. तर प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी, आम्ही, आपण, स्वतः हे येतात. द्वितीय पुरुषवाचक मध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः येतं आणि तृतीय पुरुषवाचक मध्ये तो, ती, ते, त्या येतात. तर आता हे जर बघितलं आम्ही, तर हे झालं आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23वा. सासू सासऱ्यांना वाटेल तसे बोलून सुनेने आपल्या मर्यादा सोडल्या. या वाक्यात वाक्प्रचाराचा उपयोग करा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 उपकार फेडणे, ऑप्शन नंबर 2 उंबरठा ओलांडणे, ऑप्शन नंबर 3 कटास असणे, ऑप्शन नंबर 4 आडी नसणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 उंबरठा ओलांडणे. तर प्रश्नांमध्ये आपण जर नीट वाचलं तर याचा अर्थ आपल्याला लागून जातो. सासू सासऱ्यांना वाटेल तसे बोलून सुनेने आपल्या मर्यादा सोडल्या. तर मर्यादा सोडल्या म्हणजे काय, जर एक सून, सासू आणि सासरा यांना वाटेल तसे शिव्याशाप देत असेल, तर ती सून काय होते, तर त्या सुनेने काय केलं, तर तिच्या मर्यादा ओलांडल्या. तर मर्यादा बाहेर ती बोलली म्हणजेच काय, उंबरठा ओलांडणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. प्रयोग ओळखा. अ, वाक्य आहे तू सावकाश चालतोस. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्तरी, ऑप्शन नंबर 3 भावे, ऑप्शन नंबर 4 नवीन कर्मणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. हा कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. तू सावकाश चालतोस यामध्ये जर आपण कर्ता जर वाक्यातला ओळखायचा झाला, तर कर्ता आहे तू. तू हा वाक्यातला कर्ता आहे. त्यानंतर कर्म काय आहे, तर कर्म वाक्यामध्ये कर्म नाहीये. वाक्यात कर्म नाही, कर्म नाही म्हणजेच काय, हे वाक्य झालं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं. वाक्यामध्ये कर्म नाहीये. आणि चालते, हे चालतोस हे झालं काय, झालं वाक्याचं क्रियापद झालं. त्यामुळे हे झालं अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असतं ते झालं सकर्मक कर्म. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. चिदानंद या शब्दाचा विग्रह ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. चित, ऑप्शन नंबर 1 चित प्लस आनंद, ऑप्शन नंबर 2 चित प्लस आनंद, ऑप्शन नंबर 3 चिद प्लस आनंद, ऑप्शन नंबर 4 चिद प्लस आनंद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 चित प्लस आनंद. तर चित प्लस आनंद हे त्याचा विग्रह झाला. तर आता इथं आपण काय झालं, हा जो त आहे, त चा काय झाला इथं, द झाला. म्हणजेच काय, दानंद असं झालेलं आहे. तर ही झाली व्यंजन संधी. तर दोन व्यंजन संधीमध्ये काय होतं, एक तर स्वर संधी असते, व्यंजन संधी असते आणि विसर्ग संधी असते. हे संधीचे प्रकार असतात. तर व्यंजन संधीमध्ये काय, दोन व्यंजनांचा मिळून जर तिसरा शब्द तयार होत असेल, आता त हे एक व्यंजन आहे प्लस द हे व्यंजन आहे, तर त्यामुळे हे झाले व्यंजन संधी. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला पण विसरू नका. तर आपण ही जी व्हिडिओची सिरीज आहे, ते आता फक्त जवळपास 8 ते 10 व्हिडिओ राहिलेले आहेत. तर ते झाल्यानंतर आपला मराठी विषय संपतो. त्यानंतर आपण इंग्लिश विषयाचे सिरीज सुरू करणार आहोत लवकरच. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.